अनिकेत, काय करतोय? कुठे चाललास? अरे गावाला निघालो, एक कॉन्फरन्स आहे. बोल ना. अच्छा, मला एक प्रश्न होता. हम्म. मला एक सांग, कोणती गोष्ट मॅनिफेस्ट करायला किती वेळ लागतो रे? या प्रश्नाचं उत्तर खरं तर कोणीच देऊ शकत नाही. देर इज नो सेट टाइम लाईन. म्हणजे जर मी तुला एक प्रश्न विचारला की तू जर व्यायाम करायला गेलीस तर पहिल्याच दिवशी तुझी बॉडी आकारात येईल का? नाही. राईट, त्याला वेळ लागतो. पण तू दुसऱ्या दिवशी गेली तर आकारात येईल का? नाही. तिसऱ्या दिवशी नाही. म्हणजे आपल्या बॉडीला ॲक्च्युली शेपमध्ये यायला किती दिवस लागतो हे डिपेंड करतं आपण किती एफर्ट टाकतो याच्यावर. पण आपली बॉडी काम करत असते. आपल्याला दिसत नाहीये, पण आतल्या आत चेंजेस घडत आहेत. म्हणजे उदाहरण आणखी एक द्यायचं झालं तर आपण जेव्हा कुठली पण बी जमिनीत टाकली झाड उगवण्यासाठी, तर ती बी टाकल्यावर जर आपण दररोज खंदत बसलो तर ती बी कधीच उगू नाही शिकणार, कारण आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीये आणि आपण त्याला पिरियड देत नाही उगण्याचा. तसंच आपल्या आयुष्यात जे पण आपल्याला मॅनिफेस्ट करायचं आहे त्या गोलला सेट करा, त्याच्यासाठी विश्वास पाळा आणि दररोज सातत्याने ॲक्शन्स घ्या आणि ती गोष्ट घटित होईल. पण एक्झॅक्ट टाईमलाईन कोणाला सांगता येणार नाही. पण जेव्हा तुमची थॉट्स, फीलिंग्स, ॲक्शन, फोकस आणि तुमचे बिलीफ अलाइनमेंटमध्ये येतात, तर विश्व आपल्याला सिग्नल्स देतो आणि शॉर्टकट्स देखील देतो, ज्यांनी लवकर मॅनिफेस्ट होऊ शकतं. सो गोल्स मॅनिफेस्ट करायचं असेल तर कन्सिस्टंट राहा, डिसिप्लिन राहा आणि संयम पाळा. निश्चित रूपात जे हवंय ते मॅनिफेस्ट करता येईल. अशाच नवीन आणि सुंदर मॅनिफेस्टेशनच्या टिप्ससाठी मला फॉलो करायला विसरू नको. आय होप तुला कळालं असेल. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.